नमस्कार, प्रियांकाज फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मऊसूद, दाणेदार आणि मोकळा शिरा कसा तयार करायचा ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेते. इथे मी प्रत्येकी 1 वाटी प्रमाण असं घेतलेलं आहे. म्हणजेच ज्या वाटीने आपण रवा घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला साखर आणि तूप मोजून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदाम, मनुके आणि वेलची हे घेऊ शकता. आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे कढई गरम करून घेते. कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी तूप टाकते. तूप आपल्याला सुरुवातीला इथे अर्धीच वाटी घ्यायची आहे. अर्धी वाटी तूप आपण नंतर वापरूया. तूप चांगलं गरम झालं आहे. आता आपण इथे मनुके परतून घेऊया. मनुके आपल्याला चांगले फुलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. बघा, मनुके आपले छान फुलले. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये बदामाचे काप परतून घेऊया. बदामाचे काप पण आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे. ते जास्त करपवायचे नाही आहेत आपल्याला. हलकेसे त्याला रंग आला की आपण ते काढून घेऊया. आता आपण त्या तुपामध्ये आपला रवा परतून घेऊया. रवा परतताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की तो सतत आपल्याला ढवळत राहायचा आहे, नाहीतर तो खाली लागू शकतो आणि मग आपला रवा चांगला लागणार. त्यामुळे आपल्याला सतत ते परतत राहायचं आहे. आपल्याला चांगला त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतत राहायचं आहे. इकडे आपलं परततोय तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया. पाण्याचं प्रमाण पण इथे मी 3 वाटी असं घेतलेलं आहे. म्हणजे जर तुमचा 1 वाटी रवा असेल तर तुम्हाला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. तुमचं जर प्रमाण व्यवस्थित असेल तर तुमचा शिरा कधीच चुकणार नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी या प्रमाणातच घ्यायच्या आहेत. आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवूया. तोपर्यंत आपण इथे रवा परतूया. बघा, आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण आपलं पाणी या रव्यामध्ये टाकून घ्या. आपल्याला असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे रवा. छान आपला रवा परतून झाला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी टाकताना आपल्याला हळूहळू पाणी टाकायचं. पाणी टाकताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण पाणी उडतं. त्यामुळे आपल्याला सावकाश पाणी टाकायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे. अशा पद्धतीने आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया. 5 मिनिटानंतर बघा, आपला शिरा किती छान फुलला आहे, किती छान सुटसुटीत झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता, पण हे प्रमाण योग्य आहे, त्यामुळे तुम्ही ह्याच प्रमाणाने टाकू शकता. आता आपण साखर छान वितळून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता ही वेलची पूड टाकूया आपण. 1 चमचा साखर टाकून मी ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. वेलची पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. आता छान परतून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये जे आपण परतून घेतलेले मनुके आणि बदामाचे काप होते ते टाकून घेऊया. हे पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. किती छान रवा फुलला आहे आणि अशा प्रकारे तो परतून घेऊया. आता उरलेलं तूप आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. शेवटी तूप घातल्यामुळे रव्याला छान सुगंध येतो आणि रवा छान मऊसूद पण बनतो. त्यामुळे शेवटी नक्की 2-4 चमचे तूप नक्की टाका. आता आपला रवा झालेला आहे आणि आता आपण झाकण बंद करून ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर बघा, आपला रवा किती छान वाफळला आहे. आता आपण हा सगळा शिरा परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आपल्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीचा शिरा तुम्ही नक्की करून पहा.